सर्व पत्रकारांचं स्वागत. उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि नेहमीप्रमाणे विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार घातलेला आहे. जनतेच्या प्रश्नावर त्यांना सभागृहामध्ये काय बोलायचंच नसतं, पायऱ्यांवरच बोलायचं असतं आणि त्यामुळे निवडणुकीत झालेल्या विधानसभेच्या जनतेनेच त्यांच्यावर बहिष्कार टाकला आणि महायुतीला लँडस्लाईड मॅन्डेट दिलं. मला वाटतं झालेल्या पराभवातून अद्याप ते सावरलेले नाहीत आणि त्यामुळे त्यांनी मगाशी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं ते पत्र त्याचं साईज वाढलेली आहे, कारण त्यांच्या विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या कमी झाल्यामुळे पत्राची साईज वाढवलेली दिसते, मांड मोठा केला. त्यामुळे मला वाटतं खरं म्हणजे सरकार सकारात्मक आहे. चर्चा करण्यासाठी अधिवेशन लोकांना प्रश्नाला लोकांच्या वाचा फोडण्यासाठी असतं, न्याय देण्यासाठी असतं आणि त्याचबरोबर लोकांचे विविध प्रश्न सोडवणूक करून घेण्यासाठी आपलं अधिवेशन असतं. परंतु विरोधी पक्ष सातत्याने या ठिकाणी आपण पाहिलं आहे की चहापानाचं ते जाऊ द्या, परंतु सभागृहामध्ये जेव्हा चर्चा असते त्यावेळेस सभागृहातल्या चर्चेमध्ये भाग न घेता फक्त राजकारण करण्यामध्ये ते वेळ घालवतात. आता मराठी भाषेच्या बाबतीमध्ये त्यांनी जे काही जो स्टँड घेतला आहे त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर याच्यावर सांगितलंय. याच्यात मी एवढंच म्हणेन की त्यांनीच तो आवाज स्वीकारला माननीय डॉक्टर माशेलकरांचा, त्याच्यामधल्या सगळ्या कमिटी मेंबर जे सदस्य होते त्यांची नावं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितली आपल्याकडे. त्यातले कोण कोण म्हणजे मी कोणावर असं टीका करू इच्छित नाही, पण काही नावं जी घेतली त्या नावांच्या बद्दल आपल्यालाही माहिती आहे आणि म्हणून तो अहवाल स्वीकारला, त्याला मान्यताही दिली कॅबिनेटमध्ये. आणि म्हणजे एक प्रकारे जेव्हा सत्तेमध्ये आपण असतो तेव्हा एक विचार असतो, सत्तेच्या बाहेर असतो तेव्हा दुसरी भूमिका असते. दुटप्पी भूमिका घेण्याचं काम म्हणजे एक प्रकारे चोराच्या उलट्या बोंबा कशा असतात हे या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या कृतीतून या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि मी त्याच्यात डिटेलमध्ये आता तरी जात नाही. परंतु मी एवढंच सांगू इच्छितो, मुख्यमंत्री महोदयांनी तर ते सगळं अत्यंत त्याचे वस्तुनिष्ठ अहवाल तुमच्या समोर मांडलेला आहे. त्यामुळे पत्रकारांना देखील आमची विनंती अशी आहे की फक्त तुम्ही जी वस्तुस्थिती आणि वस्तुनिष्ठ अहवाल किंबहुना जे अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय तो काय होता याला देखील जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा त्यालाही तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे, कारण त्यावेळेस या तिन्ही भाषा अनिवार्य होत्या आणि त्यावेळेस या मुलांवर कुठलाही ताण पडणार नव्हता असं त्यांचं मत होतं. परंतु आता आम्ही तर मराठी सक्तीची केली आहे, मराठी आणि हिंदी सक्तीची नाही ही भूमिका आमची स्पष्टपणे मांडलेली आहे आणि जेव्हा अनिवार्य शब्द होता तेव्हा पण आपण अनिवार्य शब्द काढून टाकला. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे काही ते म्हणतात की मराठीची गळचेपी कधीच होणार नाही. मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि महाराष्ट्रामध्ये मायबोली मराठी आणि मराठी भाषा हे तर आपण सगळ्या शाळांमध्ये सगळ्या माध्यमांमध्ये मराठी भाषा ही अनिवार्य केली. हे आपल्या सरकारचं काम आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम आपण केलं. अनेक आता ते मी बाकी याच्यामध्ये जात नाही. आपण मराठी भाषेसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असतं, पण विश्वातल्या मराठी लोकांना देखील